नाटळ जिल्हा परिषद मतदारसंघातील ठाकरे शिवसेनेचे उमेदवार उत्तम लोके यांनी बेनामी ठेकेदारीने केलेल्या भ्रष्टाचाराची पोलखोल आपल्या अटके स्टाईलने केली आहे. नाटळ मतदारसंघातील रस्त्यांची बोगस कामे, रस्ते डांबरीकरण, मजबूतीकरणसाठी लाखो करोडो रुपये खर्चूनही वर्षभराच्या आधीच उखडलेले रस्ते याचे व्हिडिओ दाखवून लोके यांनी मतदारांना मागील 30 वर्षात चालत आलेल्या ह्याच बेनामी ठेकेदारीचा पुरावाच दिला आहे. पाहूयात काय म्हणतायत उत्तम लोके. हा दारिस्ते मुख्य रस्ता पुढा घोडगे रस्ता ते नरडवे कणकवली रस्त्याला जॉईंट होतो. इथे सिरसाटवाडी, धनगरवाडी, येडीवाडी अशा 3 वाड्यांची लोकवस्ती आहे. या लोकांची काय परिस्थिती असेल? ह्या भ्रष्टाचाराच्या बकासुराने काय परिस्थिती करून ठेवली आहे गेल्या 30 वर्ष हे जनतेला कळून चुकलेलं आहे. आणि यावेळी जनता नक्कीच याला सबक शिकवणार लोकशाही मार्गाने. हा रस्ता राहुल केळुस्कर नावाच्या कॉन्ट्रॅक्टरने केलेला आहे. आता मला सांगा, आमदार फंडातून रस्ता झालेला आहे. या रस्त्याची बिकट परिस्थिती आहे. मे मध्ये 2025 मे मध्ये केलेला रस्ता आहे. 2025 मे मध्ये काय परिस्थिती आहे बघा रस्त्याची. नाटळ खांदारवाडी विकास बघा, खांदारवाडी, परबवाडी, चव्हाणांची घरं आहेत तिकडे, अशी परिस्थिती आहे. गेले कित्येक वर्ष इथे विद्यमान सदस्य झडपी अध्यक्ष राहिलेले गोट्या सावंत म्हणजे बेनामी ठेकेदार, ह्या लोकांनी रस्ते म्हणतात, लोक इथली रस्ते केले, विकास केला, पण 10 वेळा काम झालेलं आहे इथे. म्हणजे ह्याचा अर्थ कोणी खाल्ले पैसे? लोकांनी विकास केला पण पैसे ह्याने खाल्ले की दरवर्षी एकदा पाऊस पडला की रस्ता गेला. ही परिस्थिती ह्या खांदारवाडीमधली आहे. आणि लोक त्यांना वोटिंग का करतात, मतदान का करतात, त्याचा हा प्रश्नच राहिला आहे. पण याच्यावरती आवाज उठवण्यासाठी मी स्वतः उत्तम लोके, अधिकृत उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उभा राहिलेलो असून नक्कीच या विभागामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सरपंच यांच्या घरी जायचा रस्ता आहे. आता मला सांगा, सत्ता BJPची, ग्रामपंचायत BJPची, सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सत्ता BJPची, महाराष्ट्र गव्हर्नमेंट सरकारची सत्ता BJPची. आता अजून सत्ता कोणती द्यावी लोकांनी? आता ह्या लोकांनी विचार करावा, काय परिस्थिती आहे बघा. हे नरड्या गावातली परिस्थिती बघा. म्हणजे हा बोलतात ना की मी विकास करतोय, अशी परिस्थिती. हे सगळे रोड असे आहेत की ह्या रोडला कित्येक वर्ष, मागे 30 वर्ष डांबरीकरण झालेलंच नाही. हा रस्ता सरळ आपला जांभवडेला जातो, घोडगेला जातो. नरडवे घोडगे जॉईंट रस्ता आहे. कित्येक वर्ष झालेली आहेत, असाच रस्ता पेंडिंग आहे. 3 रस्ते आहेत हे. पुण्यावरून जाणारा रस्ता बघा. काय लोक तिथे येणार, कशी राहणार? हे मेन मुख्य रस्त्यापासून 3 किलोमीटरवरती पुनर्वसन आहे नरडव्याचं, दिगवळे गावामध्ये. नरडवे गावची दुर्दशा बघा. तिथे कित्येक वर्ष बेनामी ठेकेदार रस्ते मंजूर करतो, पैसे खातो. 2 महिन्यात रस्ते, 2 वर्षात रस्ते गायब असतात. हे बघा तुम्ही सर्वांनी. आणि याला वोटिंग काय करायची, कशाला मतदान करायचं, ह्या लोकांनी ठरवावं. आम्ही याच्यावरती आवाज उठवतोय. एकदा चान्स बदल करून बघा, नक्कीच तुम्हाला आपल्या सगळ्या सुविधा देण्याचा प्रयत्न करणार. हे रस्ते पिंपळवाडी, नरडवे. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.